करणार आहोत। मॅथ्स टॉपिक बघण्यासाठी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे व्हिडिओ होते ते 90 पेक्षा जे नंबर होते ते 90 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी अशा डिजिटचं मल्टिप्लिकेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं। ते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून इथे दाखवतो। 95 मल्टिप्लाइड बाय 96 आहे। यामध्ये आपण काय केलं होतं की हा 95 100 पेक्षा कितीला कमी आहे, तर 95 100 पेक्षा 5 न कमी, 96 हा 100 पेक्षा किती न कमी आहे, 10 4 ने कमी। या 95 मध्ये या क्रॉस फक्त 4 कमी करून टाकायचा। 95 मधून 4 कमी केला तर इथं 91 राहतात आणि हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं। 5 4 जाऊ दे 20 हे आपलं होते फायनल आन्सर। असे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे। पण आता तुमच्या विचारात असं आलं असेल की सर कोणतेही जर 2 डिजिट असले 100च्या अगोदरचे 100 पेक्षा जास्त नाही, तर जे 2 डिजिट नंबर आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करावं तर ते आपण इथं पाहू की कोणत्याही एक्झाम्पलमध्ये आपल्याला आपली मेथड वापरायची आहे। आता आपली मेथड आहे त्या मेथडमध्ये आहे नाव आहे टाय मेथड। पण टाय मेथड कशी, तर टाय मेथड लक्ष द्या की आपण कोणतं एक्झाम्पल घेतो 21 मल्टिप्लाइड बाय 32 घेतो। फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल घेतलं आपण, तर यामध्ये टाय मेथड म्हणजे टाय मेथड कसा टाय असते आपला, असा आपण टाय करतो। या टाय मध्ये काय 1 आता लक्ष ठेवा 2 1 ला 2 हा 1 घेतला 1 क्रॉस म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन। त्यानंतर क्रॉस म्हणजे या दोघांचं क्रॉस म्हणजे 2 2 जा 4 आणि 3 1 जा 3 म्हणजे 4 प्लस 3 किती जा 7, तर इथे 7 घेतले। त्यानंतर आता आणखी पहा हे जरा क्रॉस, त्यानंतर आणखी याचं पहा इथे टाइम तयार झाली बघा। त्यानंतर पहा 3 2 जा 6 असा आपण एक्झाम्पल इथं घेतलेला आहे। पहा यामध्ये या एक्झाम्पलमध्ये आपली जे ट्रिक्स आहे ते सर्वात महत्त्वाची आहे। या ट्रिक्सनुसार आपण कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो बाय एनी 2 डिजिट। आता पहा इथं फॉर एक्झाम्पल मी कोणते घेतो 32 घेतो, इथं घेतो 50 कोणते नंबर 52 घ्या, तर इथं 52 घेतला, याला क्रॉस म्हणजे 1 2 2 जा 4 या दोघांचा क्रॉस 2 3 जा 6 आणि 5 2 जा 10 10 प्लस 6 16 इथं 6 घेतले। त्यानंतर इथं 1 कॅरी 5 2 जा 15 प्लस 1 16 दिस इज युअर फायनल आन्सर। यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।